एक महत्त्वाची बातमी, पावसाळ्याला सुरुवात झाली. शहरातली तरुणाई आपसुकपणे नजीकच्या डोंगरातील ओढे, धबधबे, ओहोळ भरून वाहणाऱ्या नद्या इथं आकर्षित होते. मात्र तरुणांनो सावधान, निसर्गाचा आनंद लुटताना नसता साहसवाद करू नका, निसर्गाशी खेळू नका. तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. घरात तुमची कुणी वाट पाहतंय हे नेहमी लक्षात ठेवा आणि पिकनिकला जाताना सतर्क राहा, भानावर राहा. पाऊस सुरू झालेला आहे, वर्षा सहली नक्की केल्या जातात. मात्र या वर्षा सहलींचा आनंद लुटताना अति उत्साही होऊ नका आणि लक्षात ठेवा, घरी कुणीतरी वाट पाहतंय. आपल्या या वर्षा सहलींच्या अति उत्साहाच्या नादात मान्सूनच्या कटू आठवणी आपल्या कुटुंबाला देऊ नका. त्र्यंबकेश्वरमध्ये पिकनिकसाठी गेलेल्या 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने गावात ही दुर्घटना घडली. दोघे इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी होते. पिकनिकसाठी धबधब्यावर गेले असतात त्यात एक जण बुडाला. त्याला वाचवण्यात दुसऱ्याचा तोल गेला आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला. संग्राम शिरसाट आणि कौस्तुभ भिंगारदिवे अशी या 2 तरुणांची नावं आहेत. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, त्र्यंबकेश्वर मधल्या पहिने गावातली दुर्घटना नेमकी कशी घडली? हेमाली हे 2 जण आहेत. नाशिकच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. ते त्यांचे इतर मित्र जवळपास 8 ते 10 विद्यार्थी आज रमजानची ईद असल्यामुळे आणि सुट्टी होती त्यामुळे हे सर्वजण पिकनिकसाठी तिथे गेलेले होते. पावसाचा आणि एकंदरीत तिथलं जे वातावरण आहे त्याचा आनंद मौज मजा घेण्यासाठी घेत होते. फोटो काढत होते, सेल्फी काढत होते आणि त्याच वेळेस एकाचा पाय तिथून खालती वाचवण्याचा प्रयत्न दुसऱ्याने केला आणि तो देखील बुडाला. आणि ह्या दोघांनाही बाहेर काढण्यात यश आलं नाही. ते बाहेर आले, त्यांचे मृतदेहच बाहेर आले आणि एक दुर्दैवी असा घटना नाशिकमध्ये घडलेली आहे. त्यामुळे आपण जो संदेश देत आहोत की ज्यावेळेस वर्षा सहलीसाठी जातात त्यावेळेस पहिले स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आणि नंतर मौज मजा करा. याचं भान प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.